हं. नमस्कार मित्रांनो. आज आपण मंडल यात्रेविषयी बोलणार आहोत. खास करून मंडल यात्रा जेव्हा ही तिच्या दुसऱ्या टप्प्यात आज मराठवाड्याची प्रारंभी सभा जालना जिल्ह्यामध्ये झाली. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणामध्ये आरक्षण चळवळीनं ज्या जालना जिल्ह्यामध्ये मूळ धरलं, त्या जालना जिल्ह्यामध्ये ही आरक्षण यात्रा प्रवेश करत असताना त्या यात्रेला ज्या पद्धतीनं प्रतिसाद आणि ज्या पद्धतीनं त्या यात्रेचं आयोजन आणि नियोजन व्हायला पाहिजे होतं, त्या पद्धतीनं नक्कीच झालेलं दिसत नाहीये. टिपिकल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एखादा कार्यक्रम असल्यासारखा आणि एक राजकीय कार्यक्रम फार्स म्हणून पद्धतशीरपणे फक्त पार पाडायचं, अशा पद्धतीचा कार्यक्रम आज जालना जिल्ह्यामध्ये या मंडल यात्रेच्या निमित्तानं आपल्याला बघायला भेटला. या मंडल यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह नव्हता आणि ज्या पद्धतीनं ही मंडल यात्रा नागपूरमधून मोठ्या उत्साहानं निघाली होती, विदर्भामधला आपला पहिला टप्पा पूर्ण करून मराठवाड्यामध्ये या यात्रेनं एंट्री घेतल्यानंतर आरक्षणाची ही भूमी असलेली, आरक्षण चळवळीचं केंद्र असलेल्या ठिकाणी याची आरक्षण यात्रा एंट्री करती म्हटल्यावर ज्या पद्धतीनं याचा पक्षाकडून किंबहुना आयोजकाकडून याचा ज्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार ओबीसी घटकामध्ये व्हायला पाहिजे होता, ज्यांच्या हिताच्या रक्षणाकरता ही यात्रा निघते, त्या वर्गामध्ये या यात्रेचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे होता, तशा पद्धतीचा कोणताही प्रचार आणि प्रसार या आयोजकांकडून झालेला नाहीये. दुसरी गोष्ट, या यात्रेच्या निमित्तानं महत्वाची ती जाणवली की यात्रा जरी मंडल आयोगावर होती, यात्रा जरी मंडल यात्रा या निमित्तानं निघाली, तर मंडलचा आशय आणि विषय या यात्रेमध्ये आपल्याला हरवलेला पाहायला मिळाला. जवळजवळ 80% वक्ते या यात्रेच्या निमित्तानं जे या यात्रेला संबोधित करत होते, ते स्थानिक नेतृत्वाच्या भोवती अगदी फेर धरून लेझिम खेळतात की काय, या पद्धतीची भावना या यात्रेमध्ये होते. ओबीसीच्या उत्थानाचा कार्यक्रम आणि मंडल आयोगाचा जो विषय, त्या विषयाला हात घालण्यामध्ये ही यात्रा अपयशी ठरली. हा जरी इतिहास असला की मंडल आयोग देशामध्ये सर्वप्रथम माननीय शरद पवार साहेबांनी अंमलबजावणी याची राज्यामध्ये केली, पण याच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या इतिहासातून अजूनही बाहेर पडायला तयार नाही. कारण मंडल आयोगाची अंमलबजावणी जरी शरद पवार साहेबांनी या राज्यामध्ये केलेली असली, तरी त्यानंतर ओबीसीच्या उत्थानाचा कार्यक्रम शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे होता, त्या पद्धतीनं हाताळण्याला या पक्षाला एकंदरीतच आतापर्यंतच्या राजकारणामध्ये अपयश आलेलं आहे. आणि एकंदरीतच सर्व वक्त्याची आपण भाषणं पाहिलेली असताना, सर्व वक्त्यांचं संबोधन पाहिलेलं असताना ही मंडल यात्रा कमी आणि उपरती यात्रा जास्त वाटली. कारण बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर आपल्यापासून ओबीसी वर्ग दुरावला काय याची उपरती जेव्हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाली, त्यातून निघालेली ही मंडल यात्रा आहे, अशी जाणीव या यात्रेच्या निमित्तानं होताना दिसते. या यात्रेमध्ये ना मंडल आयोगाच्या कोणत्या शिफारशी आपण आगामी काळात लागू करू किंवा ओबीसीच्या उत्थानाचा आगामी काळामध्ये काय कार्यक्रम आहे, असं कोणताही या यात्रेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत नाही. दुसरी एक गोष्ट, अजून काही वक्त्यांनी महायुतीशी या यात्रेमध्ये राजकीय दृष्टिकोनातून तुलनात्मक हे केली की विधानसभेला महायुती ओबीसीच्या जीवावर सत्तेत आली. हे नक्कीच खरं आहे की ओबीसीच्या जीवावर आजचं सरकार राज्यामध्ये आहे. आणि याच्यातल्या काही वक्त्यांनी हे असं पद्धतीनं वक्तव्य केले की राज्याचं जे मुख्यमंत्री पद आहे की ते ओबीसींना द्यायला पाहिजे होतं. पण खऱ्या अर्थानं जर आम्ही
राजकारणात जाऊन महाविकास आघाडी महायुती अशी तुलना करायची तर या राज्यामध्ये 2014 पर्यंत महाविकास आघाडीचं राज्य होतं आणि आपल्याकडे सगळा डाटा अवेलेबल आहे. आज इंटरनेटचा जमाना आहे. आपण जाऊन बघा की महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती मंत्री या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ओबीसी प्रवर्गातील होते आणि आज जे सरकार आहे त्याच्यामध्ये किती टक्का ओबीसी प्रवर्गातील मंत्र्यांचा आहे. आणि हा डाटा ॲनालिसिस कोण कुणाला न्याय देतं, कोण कुणावर अन्याय करतं, याच्या जो काय डाटा आहे तोच डाटा आपला बोलका आहे आणि तोच डाटा आपल्याला सर्व काही सांगून जातोय. याचा अर्थ असा नाहीये की ओबीसीनं लगेच महायुतीची भलावण करायची किंवा महायुतीच्या आपण हे करायचंय. बऱ्याचशा वक्त्याचा सूर निघाला की तेव्हा कसा जनसंघाने पाठिंबा काढून घेतला, हा सर्व इतिहास झालाय. आणि ज्या अर्थानं महायुती आणि महाविकास आघाडीला जर का ओबीसीचं खरंच उत्थान करायचं असेल तर त्यांनी या जागृत झालेल्या आणि स्वतःचं आत्मभान प्राप्त झालेल्या ओबीसीला जर का त्यांच्या विकासाचा प्रोग्राम आगामी काळामध्ये जर समोर नाही ठेवला तर महायुतीला आणि महाविकास आघाडीला दोघांनाही आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण करणं थोडंसं कठीण होऊन जाईल. आणि आजच्या मेळाव्याचं एक आकर्षण राहिलं खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर अचानकपणे या राज्यातील ओबीसीचे सर्वमान्य नेतृत्व महादेवजी जानकर साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालं, या विचारमंचावर आगमन झालं. हा एक सरप्राईज पॅकेज होतं. पण याचा खऱ्या अर्थानं स्थानिक नेतृत्वाला ज्या पद्धतीनं ही संधी साधून घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीनं ती साधण्यात आलेली नाहीये. जिल्ह्याभरातून राष्ट्रीय समाज पक्षाला आणि महादेव जानकर साहेबांना मानणारा वर्ग या यात्रेच्या निमित्तानं तेथे गोळा झालेला होता, जमा झालेला होता. पण खऱ्या अर्थानं ओबीसी साठी असलेल्या या विचारमंचावर महादेव जानकर साहेबांसारख्या राज्य लेवलच्या एका ओबीसी प्रवर्गातल्या मानलेल्या नेत्याला ज्या पद्धतीनं या यात्रेमध्ये आपण फुटेज द्यायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं साहेबांचा सन्मान या यात्रेमध्ये व्हायला पाहिजे होता, तो नक्कीच झालेला दिसत नाहीये. खरं तर स्थानिक नेतृत्वानं मनाचा मोठेपणा दाखवून जानकर साहेबांसारख्या नेतृत्वाचं समारोपीय भाषण, अध्यक्षीय भाषण या कार्यक्रमात आपण ठेवू शकले असतात. कारण आपण जाणतो की राजकारणामध्ये सर्वात शेवटी भाषण कोण करतं या प्रोटोकॉललाही एक महत्व आहे. आणि जेव्हा ओबीसीच्या विचारमंचावर ओबीसीच्या साठी काढलेल्या मंडल यात्रेमध्ये जर एक ज्येष्ठ ओबीसी नेतृत्व उपस्थित असतानाही स्थानिक नेतृत्वाला समारोपीय भाषण करण्याचा मोह आवरत नाही किंवा समारोपीय भाषण करण्याचा मोठेपणा आपण जानकर साहेबांसारख्या नेतृत्वाला देऊ शकत नाही, यातूनच खऱ्या अर्थानं ओबीसी वर्गासोबत आतापर्यंत आपण काय दिवे लावले असतील याचं आजच्या आयोजनाच्या निमित्तानं बघायला भेटतं. खऱ्या अर्थानं स्थानिक नेतृत्वानं भाषण करत असताना बरीच उदाहरणं दिली की आम्ही कशा पद्धतीनं ओबीसी उत्थानाला आणि स्थानिक नेतृत्वाला बळ देत आलेले. पण स्थानिक नेतृत्वाला बळ देत असताना वानगी दाखल त्यांनी 2-3 नावं दिली, पण त्यांचा पार्ट 1च त्यांनी तिथे सांगितलं. त्यानंतर त्या नेतृत्वाचं पुढं काय केलं, कोणाचं विसर्जन कुठं केलं याचा अध्याय जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांना, सगळ्या नेतृत्वाला माहीत आहे. त्याच्यामुळं आगामी काळामध्ये जर खऱ्या अर्थाने या मंडल यात्रेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन जर काही राज्यात ह्या यात्रेची म्हणाव तशी जर पहिल्या टप्प्यात नागपूरमधून ही यात्रा निघाल्यावर जी चर्चा झाली ती कुठेतरी महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये ही यात्रा मुख्य प्रवाहातून लुप्त होत चालली आणि मुख्य प्रवाहात या यात्रेची जी चर्चा व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. कारण एकंदरीतच या यात्रेचं आयोजन अगदी टिपिकल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टाईलनं होताना दिसतंय आणि तेच ते पद्धतीनं की यांना खऱ्या अर्थाने या वर्गाला न्याय द्यायचा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर फक्त ह्या वर्गाला चुचकारायचं आहे, अशी कुठेतरी भावना या यात्रेकडे पाहताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामुळं मराठवाड्यातून आगामी
जशी ही यात्रा प्रोग्रेस करेल, अजून या यात्रेमध्ये काय काय घडतं आणि काय काय नाही याची आपण पुन्हा गोषवारा घेण्यासाठी येतच राहू. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.